धम्माच्या चळवळीच्या मुवमेंटमध्ये असो किंवा आंबेडकरांच्या एकंदरीतच सामाजिक लढ्याच्या चळवळीमध्ये असो, तर मोठ्या प्रमाणामध्ये मातंग समाज आपल्याला दिसतो. आरएसएसचे जे समरसता मंचचा विंग आहे त्या विंगचं उद्घाटन करणारे पण गंगाधर पानतावणे साहेब आहेत ना. सचिन साठेंची भूमिका जी आहे ती मातंग समाजाची भूमिका नाही. जयभीमपेक्षा रामराम बाळा. अबगडच्या समर्थनात असणारे लोक आणि अबगडच्या विरोधात असणारे लोक, विशेषतः नेतृत्व करणारे लोक, हे बीजेपीचेच लोक आहेत. मातंगांना महाराजांचं गावातले वतन सोडणं, गावक्या सोडणं त्यांना संधी वाटली. 68 मागण्यापैकी एक मागणी म्हणजे आरक्षण उपवर्गीकरण. ही जी भूमिका आहे आरक्षण उपवर्गीकरणाची, ही न बौद्ध समाजाची नाही, चर्मकार समाजाची नाही, न मातंग समाजाची नाही. अबगड झालं पाहिजे त्याच्यात दुमत नाही, परंतु ते ज्या पद्धतीने केलं जात आहे ना ती पद्धत मात्र चुकीची आहे. मला असं 1 ऑगस्ट 2024 मध्ये सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातूनच, म्हणजेच अर्थात चीफ जस्टिस ऑफ इंडिया जे गवई साहेब आहेत त्यांच्या माध्यमातून एक आरक्षण उपवर्गीकरणाचा, शेड्यूल कास्ट आरक्षण उपवर्गीकरणाचा एक निकाल दिला जातो. त्यानंतर जे काही मातंग समाजाची मागणी म्हणजे खूप पूर्वीपासून होती की आरक्षणामध्ये वर्गीकरण झालं पाहिजे, आणि त्यांचं असं म्हणणं होतं की 1952 पर्यंत मातंग समाज हा जो आहे तो गुन्हेगारी जमात म्हणून ओळखला जायचा किंवा त्याची नोंद तशी होती, आणि त्यामुळे मातंग समाजाला जो काही लाभ मिळावा, म्हणजे जो काही लाभ मिळायला पाहिजे होता तो लाभ आतापर्यंत आरक्षणाचा मिळाला नाही, आणि त्यामुळे मातंग समाज हा शेड्यूल कास्ट मध्ये देखील मागासलेला आहे. अशा पद्धतीची भूमिका मातंग समाजाच्या अनेक नेत्यांकडून किंवा मातंग समाजाच्या जे काही सकल मातंग या नावाखाली ज्या संघटना एकत्र आलेल्या आहेत त्यांच्या माध्यमातून असं म्हटलं जात आहे. परंतु आता तुम्ही बघू शकता की त्याच्यानंतर अनेक मोर्चे आंदोलन झाले महाराष्ट्रामध्ये, अनेक धरणे प्रदर्शन झाले, आणि मातंग समाजाला वेगळं ताट वाढून द्यावं आणि आरक्षण हे वेगळं करण्यात यावं, अबकडमध्ये त्याची वर्गवारी करण्यात यावी, अशा पद्धतीची भूमिका मातंग आणि त्याच्या तत्सम संघटनांकडून ठेवण्यात आली. आज आपण बघत आहोत की आझाद मैदानावर काही मागील दिवसांमध्ये म्हणजे 26 तारखेच्या मोर्चामध्ये इंचे असतील किंवा सचिन साठे असतील अशा अनेक लोकांनी वेगवेगळी भूमिका मांडली. अनेक लोक तिथे उपस्थित होते. मातंग समाजामध्ये आंबेडकरी दृष्टिकोनातून काम करणारे अजिंक्य चांदणे असतील, राजेश घोडे असतील किंवा असे अनेक नेते मंडळी, गणपत भिसे असतील, असे अनेक नेते जे होते ते त्या स्टेजवर विराजमान होते, आणि त्यांच्या माध्यमातून म्हणजे त्यांच्या समोर अशी काही भाषणं झाली किंवा अशी काही वक्तव्य करण्यात आली की ज्यामुळे महाराष्ट्रामध्ये एक प्रतिस्पर्धा किंवा प्रतिवादाला तोड फुटलं गेलं आहे. सोशल मीडियावरती तर मातंग आणि बौद्धांमध्ये ऑलरेडी एक मोठा वादन चालूच होतं, परंतु त्यानंतरही अशा काही नेते मंडळी त्या स्टेजवर भाषणे ठोकतात आणि त्याच्यानंतर म्हणजे आगीमध्ये तेल ओतल्यासारखं अशा पद्धतीच्या भूमिका या नेते मंडळींच्या आपल्याला दिसून आलेल्या आहेत. आज आपल्यासोबत विकास पात्रीकर आहेत, लहुजी क्रांती मोर्चाचे ते प्रदेश अध्यक्ष आहेत. बामसेप मध्ये अनेक वर्ष त्यांनी काम केलं आहे. वामन मेश्राम साहेबांसोबत त्यांनी अनेक वर्ष काम केलेलं आहे, आणि आज आपण या विशेष मुलाखतीमध्ये त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. आरक्षण उपवर्गीकरणाचा जो काही मुद्दा आहे, आरक्षण उपवर्गीकरण का गरजेचं आहे, महाराष्ट्रामध्ये गरजेचं आहे का, तेलंगणा, पंजाब आणि या सगळ्या तत्सम राज्यांमध्ये जी काही आरक्षणाची पार्श्वभूमी राहिलेली आहे तिकडे आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्यात आलं, परंतु महाराष्ट्रामध्ये मातंग समाजाकडून त्या मागणीचा जोर धरला जात आहे, आणि ही मागणी रास्त आहे का, या सगळ्या विषयांवर सखोलपणे म्हणजे आझाद मैदानावर झालेल्या भाषणांना देखील आणि त्याच्यानंतर सोशल मीडियावर जो काही वाद पेटलेला आहे त्या वादावर देखील आपण प्रकाश टाकणार आहोत. आपल्यासोबत आहेत विकास पात्रीकर सर. जय भीम. जय भीम. जय भीम. पहिला माझा प्रश्न आपल्याला हा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही आपल्याला आरक्षण दिलं, म्हणजे शेड्यूल कास्ट, म्हणजे आपण आता सध्या आपण शेड्यूल कास्ट या वर्गाबद्दल आपण इथे बोलायला बसलेलो आहोत, तर शेड्यूल कास्टला जे काही आरक्षण बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून दिलं आणि बाबासाहेबांनी जे आरक्षण दिलं, तर त्या आरक्षणाची जी काही म्हणजे बाबासाहेबांचा जे काही उद्देश होता आरक्षण देण्याचा, तर हा उद्देश उपवर्गीकरण केल्याने सफल होईल का, तुम्हाला काय वाटतं? मुळात ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. बाबासाहेबांच्या अगोदर महात्मा फुलेंनी ही कन्सेप्ट मांडली पहिल्यांदा रिझर्वेशनची. त्याचा पहिल्यांदा अंमल हा शाहू महाराजांनी त्यांच्या संस्थानामध्ये केला, आणि आरक्षणाला एक घटनात्मक स्थान बाबासाहेबांनी मिळवून दिलं. आरक्षणाचा मामला आजही आरक्षणाचे समर्थक आणि विरोधकांना हा गरिबी निर्मूलनाचा काय मामला वाटत आहे. त्यांना वाटतं की गरिबी दूर करण्यासाठी रिझर्वेशन महत्वाचा आहे, परंतु हा गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम नाही. हा मामला हा प्रतिनिधित्वाचा मामला आहे.
ज्या विविध जात समूहातील वंचित शोषित घटकांना आजपर्यंत भारतीय शासन आणि प्रशासनामध्ये प्रतिनिधित्व नाही मिळालं, त्यांना पुरेसं प्रतिनिधित्व देण्याच्या दृष्टिकोनातून आरक्षणाची कन्सेप्ट समोर आलेली, ही गोष्ट आम्ही क्लिअर केली पाहिजे पहिल्यांदा. दुसरी महत्वाची गोष्ट, आज मोठ्या पद्धतीनं माता कम्युनिटीकडून दावा केला जात आहे की आम्ही हिंदू आहोत, किंवा बुद्धिस्टाकडून दावा केला जात आहोत की आम्ही बौद्ध आहोत म्हणून आमचा विकास झाला, आम्ही हिंदू आहेत म्हणून आमची स्वातंत्र्य एकता असली पाहिजे. सरकार त्याला खतपाणी देत आहे की मातांगाच्या हातामध्ये वज्रमुठ आहे. मी या ठिकाणी स्पष्ट सांगू इच्छितो, बौद्ध असल्यामुळं किंवा हिंदू असल्यामुळं त्या लोकांना, शेड्यूल कास्टच्या लोकांना आरक्षण मिळालेलं नाही. ते अस्पृश्य असल्यामुळं आणि प्लस हे स्वातंत्र्य राष्ट्रीय घटक गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेबांनी सिद्ध केलं त्यांना स्वातंत्र्य राष्ट्रीय घटक, आणि म्हणून स्वातंत्र्य राष्ट्रीय घटक या नात्यानं, अस्पृश्य या नात्यानं अस्पृश्यांचा स्वातंत्र्य दर्जा त्यांनी निर्माण केला. त्यामुळं रिझर्वेशन नावाची संकल्पना, रिझर्वेशन आज आम्हाला मिळालेलं आहे, त्याला संविधानामध्ये स्थान मिळालेलं आहे. परंतु केवळ आरक्षण उपवर्गीकरणानं सर्वच प्रश्न सुटतील असं मला तरी वाटतं. तुम्ही जसं म्हटलात की सरकार कुठेतरी इथं कटफाडी घालतंय, म्हणजे तुम्हाला डायरेक्टली म्हणायचं की सरकारने आरक्षण उपवर्गीकरणाचा जो काही अजेंडा आहे तर तो म्हणजे मातंग समाज असेल किंवा बौद्ध समाज त्याला विरोध करत आहे आता, आणि मातंग समाजाकडून ही मागणी केलेली आहे. तर तुम्ही याच्यामध्ये म्हणता की सरकार त्याला खतपाणी घालतंय, तर म्हणजे ही समाजाची मागणी आहे, सरकारची मागणी आहे की जसं सुप्रीम कोर्टाकडून म्हणजे सांगण्यात आलं, जजमेंट देण्यात आलं आणि म्हणजे निकाल देण्यात आला की तुम्ही राज्य सरकारवर त्यांनी सोडलं की तुम्ही राज्य सरकार कुठल्याही म्हणजे समाजाला किंवा म्हणजे कुठल्याही कॅटेगरीला सब क्लासिफिकेशन मध्ये तुम्ही टाकू शकता, तर ते राज्याचा तो अधिकार आहे. त्याकडे कसं बघता, म्हणजे ही समाजाची भूमिका आहे, राज्याची म्हणजे सरकारची भूमिका आहे की याच्यामध्ये न्यायालयाचा हस्तक्षेप आहे? अतिशय खूप मोठा प्रश्न विचारलेला आहे तुम्ही, आणि ह्या प्रश्नाचं उत्तर देत असताना मला वाटतंय आपण 30 सेकंदासाठी 40 सेकंदासाठी इतिहासाच्या फ्लॅश मध्ये गेलं पाहिजे. मुळात ही आरक्षण उपवर्गीकरणाची संकल्पना कशी समोर आली? बाबासाहेबांनी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा संदेश आम्हाला दिला, समस्त अस्पृश्य वर्गाला दिला, परंतु तो संदेशाचं ग्रहण मात्र सर्वांनी केलं नाही. ज्यांनी ऐकलं, बाबासाहेबांनी सांगितलं शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, सर्वात अगोदर ह्यासाठी तुम्ही गावक्या सोडा, वतन सोडा, गाव आपले. ते महाराणी सोडले पूर्वाश्रम विचार, ते शहराकडे गेले. बाबासाहेब म्हणले खेडे सोडा, शहराकडे चला. खेड्यामधून शहराकडे आल्यामुळे त्या ठिकाणी औद्योगिकरण होतं, जाती व्यवस्थेची झळ नव्हती, आणि जे शहराकडे आलेले जे लोक होते त्या लोकांचे लोक कामगार झाले. कामगारांचे मुलं 1960 ते 65च्या दशकामध्ये त्या ठिकाणी कर्मचारी वर्ग बुद्धिस्टामध्ये निर्माण झाला. पण या उलट मातांगांना महाराजांचं गावातले वतन सोडणं, गावक्या सोडणं त्यांना संधी वाटली. त्यांनी त्या ठिकाणी त्या संधीचं सोडणं करण्यासाठी गावातले काम स्वीकारले, गावकी स्वीकारली. म्हणजे बाबासाहेबांनी पुढचा जो संदेश दिला होता शहराकडे जा, त्याचा विषय उरत नाही. जी कामं महाराजांनी सोडली ती कामं मातांगांनी पकडली, आणि ज्या वेळेला महाराजांचे पूर्वाश्रमीच्या महाराजांच्या आजच्या बुद्धिस्टांचे मुलं कर्मचारी वर्गामध्ये कन्वर्ट झाले, त्यावेळेला ह्यांना जाग आली 15 वर्षानंतर, आणि त्याच्यानंतर त्यांनी शहराकडे जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा जो गॅप आहे जवळपास एका पिढीचा गॅप आहे, 15 वर्षाचा गॅप आहे. महाराजांचं 15 वर्ष पुढे निघून जाणं आणि मातांगाचं 15 वर्ष पाठीमागे राहणं, ह्यातून जो 15 वर्षाचा जो गॅप आहे, त्या 15 वर्षाच्या गॅप मधून जी मागणी समोर आली ते म्हणले आम्ही पाठीमागे राहिलो, आम्हाला स्वातंत्र्य आरक्षण पाहिजे. नंतरच्या कालखंडामध्ये 8% आरक्षण, 5% आरक्षण अशा मागण्या करण्यात आल्या, आणि त्या अतिशय अवास्तव होत्या, त्याला कुठल्याही प्रकारचा जनाधार सुद्धा नव्हता. पण नंतरच्या कालखंडामध्ये लवची साहेब आयोग 2003 मध्ये नेमला, आणि ह्या आयोगानं पण आता 2 रिपोर्ट त्या ठिकाणी दिले, त्याच्या डिटेल्स मध्ये आपल्याला जायचं नाही. पण त्यामध्ये 14 मागण्या ह्या डिनाय करण्यात आल्या, नाकारण्यात आल्या सरकारकडून. 68 मागण्या स्वीकारण्यात आल्या. 68 मागण्या त्यांच्या राहणीमानाच्या दर्जा वगैरे उंचावण्याच्या बाबतीमध्ये, घरकुलं असेल, ते पीक कर्ज असेल, किंवा त्यांना बरेच बिझनेस लोन असेल, सर्व पद्धतीचा विकास होण्यासाठी त्या 68 मागण्या महत्वाच्या होत्या. त्या 68 मागण्यापैकी एक मागणी म्हणजे आरक्षण उपवर्गीकरण.
आणि त्यानंतरचा अपडेट म्हणजे त्यानंतरचा 1 ऑगस्ट 2024चा निकाल आहे. त्या निकालानं त्यांनी आदेश दिलेला नाही सुप्रीम कोर्टनं. सुप्रीम कोर्टनं फक्त एवढंच सांगितलं, लोकसंख्येच्या आधारे अचूक आणि योग्य इम्प्लिकेंट डेटाच्या आधारे सामाजिक न्याय प्रस्थापित होणारा असेल तर आरक्षणाचं अबकड म्हणजे आरक्षणाचं एससीतल्या आरक्षणाचं कॅटेगरीशन करायला हरकत नाही, तुम्ही करू शकता. म्हणजे गाईडलाईन द्या. बरोबर. म्हणून ही जी भूमिका आहे आरक्षण उपवर्गीकरणाची, ही न बौद्ध समाजाची नाही, चर्मकार समाजाची नाही, न माताळ समाजाची नाही. ही भूमिका आमची नाही. ही भूमिका सरकारची भूमिका आहे. ही सगळी सिस्टीम, हे सगळं यांच्या डोक्यामध्ये घालण्याचं काम कोणी केलं असतं, सरकारनं केलेलं आहे. हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. पण सरकारचा काय फायदा असू शकतो त्याच्यात? सरकारचा फायदा हा असू शकतो की ह्यांच्यामध्ये आपापसामध्ये जर गटतट निर्माण झाले तर त्यांना राज्य करायला सोपं जाईल ना. आणि मुळात सामाजिक न्याय देण्याच्या उद्देशाने सरकारने ही मागणी मासमध्ये ठेवली असं मला तरी वाटत नाही. मला वाटतं याचा मुख्य उद्देश हा भांडणं लावणे. ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये आता 26 तारखेला मोर्चा मातांगाचा निघाला, आजच्या तारखेला पुन्हा 30 तारखेला आज बुद्धिस्ट लोकांचा बाकी जात समूहांचा एकत्र होऊन मोर्चा निघाला. म्हणजे मोर्चा आणि प्रतिमोर्चामुळे एक सामाजिक सलोखा धोक्यामध्ये येत आहे. अनुसूचित जातीतलं ऐक्य धोक्यामध्ये आहे. अबकड झालं पाहिजे त्याच्यात दुमत नाही, परंतु ते ज्या पद्धतीने केलं जात आहे ना, ती पद्धत मात्र चुकीची आहे मला असं वाटतं. जसं की म्हणजे ओबीसी आणि मराठा समाजामध्ये एकेकाळी अगदीच बरोबर सरकारने भांडणं लावली होती आणि मोर्चे आणि प्रतिमोर्चे म्हणजे बहुजन समाजाची पण मोर्चे निघाली होती आणि मराठा समाजाची पण मोर्चे तेव्हा म्हणजे वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर प्रतिमोर्चे निघत होते. तर तसंच म्हणजे शेड्यूल कास्ट मध्ये पण करण्याचा म्हणजे भांडण लावण्याचा तुम्ही थेट आरोप सरकारवर ठेवला. आरोप करत नाही, ते आजच्या मोर्चाने सिद्ध झालंय. म्हणजे मातांग समाज अगोदर ब्राह्मणाकडून अस्पृश्य, ब्राह्मणी धर्माच्या माध्यमातून आम्ही अस्पृश्य होतो. मातांग समाज अस्पृश्य. आज ज्या वेळेला आनंदराज आंबेडकरांचा मोर्चा आणि सचिन साठेंचा मोर्चा आणि बाकी मातांग समाजाच्या लोकांचा मोर्चा बघितल्यानंतर लक्षात येतं की आझाद मैदानावरचा 26 तारखेचा मोर्चा हा मातांगाचा मोर्चा आहे. तर मातांग वगळून बाकी अन्य जातींचा सर्वसमावेशक मोर्चा आनंदराज आंबेडकरांनी गावात घडवून आणला. म्हणजे ब्राह्मणाकडून मातांग समाज तर अस्पृश्य आहेच आहे, पण आता ती भीती निर्माण झाली की आता अनुसूचित जातीमध्ये सुद्धा मातांग समाज अस्पृश्य ठरतो की काय, अशा प्रकारची भीती मला तरी इथून ज्या पद्धतीने मी पाहत आहे तिथून मला वाटते. सर तुम्ही वारंवार 26 तारखेच्या मोर्चाची म्हणजे उल्लेख करत आहात अगदीच. आणि 26 तारखेला आझाद मैदानावरती मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे मातंग समाज एकवटला होता आणि त्यामध्ये ते काही भाषणं झाली. मला त्याच्यावर थोडं यायचं आहे कारण ते खूप महत्वाचं आहे. म्हणजे आपण आंबेडकरी मातंग म्हणा किंवा आंबेडकरी प्रवाहामध्ये काम करणारा मातंग म्हणा, तर या सगळ्या लोकांमुळे आज बोची होताना आपल्याला दिसत आहे. तर मला हे विचारायचं आहे की जसं मातंग समाजाच्या स्टेजवरून त्यांच्या म्हणजे जी काही गॅदरिंग होती तिथे आणि त्याच्यामधून जी काही परिषद होती मातंग समाजाची, त्याच्यामधून जी काही भाषणं झाली मग ती सचिन साठेचा असो किंवा मग संजय इंचेचा असो, तर त्यामध्ये संजय इंचेनं थेट म्हणजे असं म्हटलं की महाराष्ट्र हा टिळक सावरकर गोखले आगरकर आणि अण्णाभाऊ साठेंचा आहे, हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा नाही. तर महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा आहे की टिळक गोखले आगरकरांचा हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच माहिती. परंतु ह्या सगळ्या वक्तव्यांकडे म्हणजे मातंग समाजातून जर अशी वक्तव्य होत असतील ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी अनुसूचित जातीला एकत्र ठेवण्यासाठी शेड्यूल कास्ट हा वर्ग निर्माण केला आणि कॅटेगरायझेशन केलं त्यांचं आणि त्यांना आरक्षण दिलं की बाबा ह्या सगळ्या लोकांना समान न्याय सामाजिक न्याय भेटला पाहिजे. परंतु त्याच समाजातली किंवा मातंग समाजातली लोक जर अशा पद्धतीची स्टेटमेंट करत असतील तर हे कुठेतरी फुले शाहू आंबेडकरी विचारांना किंवा महाराष्ट्राच्या पूर्वाभिपणाला काळीमा फासणार नाही. मी सर्वप्रथम ही गोष्ट या माध्यमातून सांगू इच्छितो, संजय इंचेची भूमिका ही मातंग समाजाची भूमिका नाही. सचिन साठेंची भूमिका जी आहे ती मातंग समाजाची भूमिका नाही. संजय इंचेंचं काय बॅकग्राऊंड आहे हे मला असं वाटतं की RSS मध्ये काम करणाऱ्या लोकांना चांगल्या पद्धतीने माहीत आहे. आणि सचिन साठेंचा इतिहास सुद्धा आहे की राम मंदिराला सुद्धा त्यांनी माती दिलेली आहे, त्यामुळे त्याच्या खोलवर मला त्याच्यामध्ये जायचं नाही. परंतु संजय इंचेनं दिलेलं जे स्टेटमेंट आहे हा महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकरांचा नाही तर हा टिळकांचा आणि सावरकरांचा आहे.
शिवाजी महाराजांचा आहे, बरोबर आहे. अण्णाभाऊ साठेचा आहे, बरोबर आहे. टिळक आणि सावरकरांचा महाराष्ट्र आहे असं मला वाटत नाही. टिळक आणि सावरकर महाराष्ट्रामध्ये राहिलेले आहेत, बरोबर, रहिवासी आहेत, तिथपर्यंत ठीक आहे. पण ह्या महाराष्ट्राची ओळख हा पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळख आहे ना, तो टिळकाचा महाराष्ट्र म्हणून नाही, सावरकरांचा महाराष्ट्र म्हणून नाही. तर छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले, आंबेडकर ह्या महापुरुषांनी या ठिकाणी कार्य आणि कर्तृत्व केलं, आणि तर महाराष्ट्रामध्येच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा काम केलं. आणि म्हणून ह्या महाराष्ट्राची ओळख शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून आहे, लहू फुलेंचा महाराष्ट्र आहे, मुक्ता साळवेचा महाराष्ट्र आहे, अण्णाभाऊ साठेचा महाराष्ट्र आहे. ही ओळख आहे, हे आपलं लक्षात घ्या. पूर्वी अजिंक्य भैया चांदणे असतील किंवा राजेश घोडे असतील, हे सगळे आंबेडकरी चळवळ म्हणून मातंग समाजामध्ये ऍक्टिव्हली काम करत होते आणि त्यांचं एक चांगलं काम पण राहिलेलं आहे. त्यांच्या कामाला डिनाय करू म्हणजे करताच येणार नाही. तर मला हा प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा म्हणजे अजिंक्य भैयांची काही दिवसापूर्वीची जर भूमिका बघितली तर ते विरोधातली होती, राजेश घोडेंची काही दिवसापूर्वीची भूमिका बघितली तर ते विरोधातली होती उपवर्गीकरणाच्या प्रामुख्यानं, आणि त्यानंतर त्यांची एक्झॅक्ट भूमिका अपोजिट होते आणि ते समर्थनामध्ये जातात. का तर म्हणे की म्हणजे समाजाचा स्वार्थ त्याच्यामध्ये आहे आणि समाजाचा जर कुठेतरी फायदा होत असेल तर उपवर्गीकरणाला सपोर्ट करायला किंवा समर्थन द्यायला काय हरकत आहे. तर तुमची भूमिका काय आहे जेव्हा लहुजी क्रांती मोर्चा म्हणून तुम्ही काम करता, एक आंबेडकरवादी विचारवंत म्हणून किंवा आंबेडकरी कार्यकर्ते म्हणून तुम्ही काम करता, तर तुमची भूमिका काय? लहुजी क्रांती मोर्चाचा प्रदेशाध्यक्ष नात्यानं माझी भूमिका हीच आहे. आमचं जे शीर्ष नेतृत्व आहे, भामसूकचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम साहेबांनी आमची भूमिका अगोदर डिक्लेअर केलेली आहे. जर सामाजिक न्याय प्रस्थापित होत असेल आणि शोषित वंचित घटकांना जर शासन आणि प्रशासनामध्ये योग्य ते प्रतिनिधित्व मिळत असेल किंवा त्यांच्यामध्ये जर खरोखर पदांचा असमान वाटप झालेला असेल आणि हे केल्यामुळे जर सामाजिक न्याय प्रस्थापित होत असेल, केलं पाहिजे. तर कसं केलं पाहिजे? पत्रकारांनी वामन मेश्राम साहेबांना प्रश्न विचारला. मेश्राम साहेबांनी म्हणलं मी कसं सांगणार, मी सरकार थोडंच आहे, सरकारकडे इम्पिरिकल डाटा आहे, सरकारकडे लोकसंख्या आहे, योग्य त्या लोकसंख्येच्या प्रमाणात आणि योग्य त्या इम्पिरिकल डाट्याच्या इथिकल डाट्याच्या आधारे झालं तर काय हरकत नाही. त्याच्या पुढे जाऊन जर लहुजी क्रांती मोर्चाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मला तुम्ही विचारलाय प्रश्न, त्याचं उत्तर असं आहे, लोकसंख्येच्या प्रमाणात आणि योग्य आणि अचूक इथिकल डाट्याच्या आधारे अबकड आरक्षण होणार असेल तर आमची हरकत नाही. परंतु त्याचबरोबर बदर कमिशनचा अहवाल सुद्धा उघड केला पाहिजे सरकारने. बदर समितीचा अहवाल जो अजून उघड केलेला नाही, त्याच्यावर प्रश्नचिन्ह आहेत अजून लोकांचे. दुसरा मुद्दा, क्रिमिनलची जी पाचर मारली जात आहे, ज्या पद्धतीने ओबीसीला मारली तशीच पाचर ह्या अबकडाच्या आडून शेड्यूल कास्टला पण मारण्याची शक्यता. आणि तसे संकेत 1 ऑगस्ट 2024च्या 565 पानाचं जे जजमेंट आहे सुप्रीम कोर्टचं त्याच्यामध्ये दिलेले. आता जे अबकड समर्थक आणि विरोधक आहेत त्यांनी त्याच्यामध्ये पान सुद्धा वाचलेलं नाही. खूप बोटामध्ये सारखे लोक असतील की त्याचा त्याचा स्टडी केलेला आहे, परंतु त्याचा स्टडी न करता ही क्रिमिनलची पाचर मारणार आहे त्याची गंभीरता आम्हाला नाही. 13 पॉइंट रोस्टर प्रोग्राम मध्ये जर एखाद्या अबकड उद्देशाला जर झालं आणि एखाद्या गटामध्ये एखादा योग्य उमेदवार नाही मिळाला, त्या ठिकाणी शेरा मारला जाईल, कॅन्डिडेट इज नॉट अवेलेबल. उद्याच्याला पॅनलच्या डोक्यामध्ये दुसरंच काही जर आलं इंटरव्ह्यू पॅनलच्या आणि ते दुसरा शेअर मारू शकतात, कॅन्डिडेट इज अवेलेबल बट नॉट सुटेबल. पण जर असं 2-3 वेळा जाहिरात येऊन गेल्यानंतर त्या पदाची जागा जी आहे ती ओपन मध्ये कन्वर्ट होऊ शकते. आमची मागणी अशी आहे लहुजी क्रांती मोर्चाची, एखाद्या गटामध्ये योग्य उमेदवार जर नाही मिळाला तर त्या गटातली जागा शेड्यूल कास्टच्या अन्य गटाकडे शिफ्ट होणार, हस्तांतरित होणार की ओपन मध्ये कन्वर्ट होणार, ह्याबद्दलचा शब्द आम्हाला कोर्टाच्या जजमेंटच्या माध्यमातून किंवा महाराष्ट्र शासनाच्या जीआरच्या माध्यमातून आम्हाला दिला पाहिजे, आश्वस्त केलं पाहिजे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की ही सर्व प्रक्रिया लोकतांत्रिक पद्धतीने पार पडली पाहिजे. लोकतांत्रिक पद्धत म्हणजे काय? 59 जातीतल्या सर्वच प्रतिनिधीला प्रॅक्टिकली व्यावहारिक पातळीवरती सर्वांसोबत घेणं शक्य नाही. परंतु मराठवाड्याच्या शब्दामध्ये लांडा लटकं का होईना त्यांना विचारलं पाहिजे ना, तुम्ही केवढ्याचे आहे. जर घरामध्ये आपण 4 भाऊ असतो, समजा तुम्ही तहसीलदारकडे गेलात आणि म्हणलात माझ्याकडे आणखी 3 भाऊ आहेत, मी चौथा एक आहे आणि मला माझ्या संपत्तीचं वाटप करून पाहिजे,
तहसीलदार काय म्हणेल, बाकीच्या 3 भावाची तुम्ही एमओसी आणा. भावाभावाची जी काही म्हणजे गोष्ट आहे त्याच्यामध्ये बसून चर्चा केली पाहिजे. परंतु जेव्हा आझाद मैदानावर बोलत असताना सचिन साठे स्वतः म्हणतात की मोठ्या भावानं आम्हाला जवळ घेतलं नाही म्हणून आम्ही RSS कडे गेलो. आता ह्या सगळ्या गोष्टींकडे कसं पाहतात? अजयजी, सगळ्यात महत्वाची ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की अण्णाभाऊ साठे याचं एक स्टेटमेंट आहे, मला लढा मान्य आहे, मला लढगाणे मान्य नाही. सचिन भाऊ साठे यांचे अशा पद्धतीची भूमिका हे अण्णाभाऊ साठेची या वाक्याच्या पूर्णतः 100% विरोधात आहे. बरोबर. कारण हे शुद्ध रणगाणं आहे आणि आपल्या अधोगतीचं खापर दुसऱ्यावरती फोडलं नाही पाहिजे. मला असं वाटतं की बरेच लोक, मातंग समाजाचे लोक जे म्हणत आहेत की आज आमचं बोधांनी खाल्लंय, तर ही भूमिका आपण आम्हाला काय पटणारी नाही. ह्या भूमिकेचे मी समर्थन करत नाही. तुमच्यामध्ये जे मेरिट डेव्हलपमेंट नाही झालं त्याचं आत्मचिंतन सुद्धा आपण केलं पाहिजे. ह्या अनुषंगाने मला असं वाटतं सचिन साठेची ही जी भूमिका आहे, आम्हाला सोबत नाही घेतलं, ही भूमिका मला असं वाटतं की अर्धगाभोळी भूमिका आहे असं मी सांगतो. पुढचा प्रश्न माझा असा आहे की म्हणजे आपण बघत आहात सकल सोबत जे काही कर्मचारी संघटना होत्या मातंग समाजाच्या मातंग सकल आंदोलनामध्ये, परंतु त्या सगळ्याच कर्मचारी संघटना ज्या आहेत त्या आता म्हणजे बॅकफुटला आल्यात आणि त्यांनी त्यांचा पाठिंबा काढून घेतलेला आहे उपवर्गीकरणासंदर्भात. तर हे काय झालं, म्हणजे असं काय चित्र काय निर्माण झालं? मुळात मातंग समाजाच्या नेत्यांनी दावा सातत्याने केलेला आहे की आम्ही 59 जातींपैकी 58 जातींची लढाई लढत आहोत, एका जातीची लढाई लढत नाही आहोत, म्हणजे प्रतिष्ठानची लढाई लढत आहोत. त्याचा मेसेज त्यांनी दिलेला आहे. म्हणजे सगळ्यांची लढाई. हा, म्हणजे 58 जातींचं जे वंचित, शोषित, पीडित आहेत त्यांची लढाई आम्ही लढत आहोत. एका बाजूला असा दावा करणारे मातंग पुढारी आहेत, पण दुसऱ्या बाजूला तेच मातंग पुढारी सकलचं बॅनर खाली काम करतात. बरोबर. सकल नावाची संकल्पनाच RSS ची देणार. म्हणजे ज्या वेळेला मराठा क्रांती मोर्चा निघाला त्यावेळेला मुस्लिम लोकांनी पण त्यांना नाश्ता दिला, पाणी दिलं, चहा दिलं. त्या लोकांनी बहुजनांचे मोर्चे निघाले त्यावेळेला सुद्धा ओबीसी मोर्चाला सुद्धा अन्य लोकांनी साथ दिला. परंतु ज्या वेळेला सकल नावाची संकल्पना आली, ज्या वेळेला सकल मराठा यायला लागला, मुस्लिम त्यापासून बाजूला झाले, शेड्यूल कास्टचे लोक बाजूला झाले, ते मध्ये इन्व्हॉल्व नाही झाले. सकलचा अर्थ असा आहे की आयऱ्या गायऱ्या दत्तू खायऱ्या बाहेरच्या लोकांनी इकडे फिरकण्याची गरज नाही. मातंगाच्या लोकांनी दावा केला आम्ही 59 जातीचे नेतृत्व करत आहोत आणि नाव दिलं सकल. आणि सकलच्या बॅनरला उदगीरमध्ये मोठ्या मोठ्या मिटिंगा घेऊन बिशप सारख्या संघटनांनी सुद्धा त्याला खूप मोठ्या पद्धतीला सकामा सारख्या संघटनांनी त्यांना खूप मोठे रसद पुरवली, मोठं केलं. परंतु जसं जसे पुढे आलं हे सगळं प्रकरण, सकलचा लढा सुरू झाला, नंतर त्यांच्या लक्षात आलं 1 ऑगस्ट 2024च्या जजमेंटमध्ये क्रिमिनल्सची सुद्धा तरतूद करण्यात आली. म्हणजे त्यातले वेगवेगळे जे न्यायमूर्ती आहेत 3 जवळपास, त्यांनी त्यांच्या जजमेंटमध्ये, सब जजमेंटमध्ये असं सांगितलं ज्या पिढ्यांनी लाभ घेतलाय त्या पिढ्यांनी आता लाभ घ्यायचा नाही आरक्षणाचा. म्हणजे ऐकायला आपल्याला लय भारी वाटतंय की गरीबाला आरक्षण भेटलं पाहिजे, श्रीमंताला नको. परंतु प्रॅक्टिकल मध्ये जर हे क्रिमिनल जर लागू झालं तर ज्या कर्मचाऱ्यांनी सकल नावाची संकल्पना पुढे राबवली, त्याला रसद पुरवली, त्या अवघड आरक्षण वर्गीकरणाच्या लढ्याला रसद पुरवली, त्यांच्या लक्षात आलं ह्या सर्व कर्मचाऱ्यांच्या की आपण ह्या अबकडला समर्थन दिलं आणि उद्याच्या अबकड आरक्षण लागू झालं, त्याला जर क्रिमिनल जर लागू झालं त्याचा पहिला फटका आमच्या मुलाबाळांना बसणार, कर्मचाऱ्यांच्या मुलाबाळांना बसणार आहे. म्हणून ते लोक आता सध्याच्याला हे अबकड आरक्षण समर्थनाच्या आंदोलनापासून थोडे फटकून राहिले लागले आहेत, हे तुमच्या लक्षात येईल. तर उद्याच्याला जर क्रिमिनल जर शेड्यूल कास्ट मध्ये जर लागू झालं तर शेड्यूल कास्टचं सुद्धा मोठ्या पद्धतीनं नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही, हे येवाना तुमच्या लक्षात. आता जर बघायचं झालं तर मोर्चे आणि प्रतिमोर्चे चालू आहेत मोठ्या प्रमाणामध्ये, म्हणजे एकदमच मोठे युद्ध चालू असल्यासारखं आपल्याला दिसत आहे शेड्यूल कास्ट मध्ये. आणि ह्याच्यामध्ये असं दिसत आहे की म्हणजे बडोले जे असतील किंवा सत्तेसोबतची जी काही मंडळी आहे, मग ते बडोले असतील म्हणजे भाजप सोबत आहेत, त्याच्यानंतर आपले आनंदराज आंबेडकर साहेब आहेत. तर आनंदराज आंबेडकर हे काही दिवसापूर्वी शिंदे सेनेसोबत होते, शिवसेनेसोबत होते आणि त्यांची तशी युती ही जाहीर होती. आणि आता त्यांची भूमिका काय आहे ती आपल्याला स्पष्ट त्यांनी केलेली नाही, आपल्याला माहिती देखील नाही. परंतु
जर असं बघितलं तर ह्या सगळ्याच्या काही संघटना आहेत मातंग समाजाच्या देखील, त्या सगळ्या संघटना भाजपशी निगडीत असल्यासारख्या संघटना आहेत. आता विष्णू कसबेच घ्या, म्हणजे विष्णू कसबे हे लहुजी शक्ती सेनेसोबत काम करतात आणि ते उघड सांगतात की आम्ही भाजप सोबत आहोत. अमित घोडके असतील किंवा इतर जे काही मातंग समाजाचे नेते आहेत आणि आंबेडकरी चळवळीत देखील जे काही समजा भाजप आणि शिवसेनेसोबत किंवा इतर त्यांच्या मित्र पक्षासोबत काम करणारे जे काही नेते मंडळी आहेत ते सगळे तिथे आहेत. म्हणजे एकमेकांच्या विरोधामध्ये यांची भूमिका आज आपल्याला उपवर्गीकरणाच्या माध्यमातून दिसत आहे. याच्यावरती जर कोणी बोललं तर ही लोक म्हणजे त्यांना एकदम सोडून काढतात. म्हणजे कसं तर त्यांच्यावर ट्रोलिंग म्हणा किंवा त्यांच्यावर आक्षेपार्ह भाष्य म्हणा किंवा त्यांना अभद्र भाषेमध्ये त्यांच्यावर कमेंट्स म्हणा अशा पद्धतीने पास करून त्यांना खाली पाडण्याचं किंवा खाली बघण्याचं ती काम करत आहेत. जसं की सत्यभामा सोंदरमल आहेत, त्या पूर्वीपासूनच चळवळीमध्ये काम करतात, आंबेडकरी चळवळीमध्ये, आणि बाल हक्क यावरती त्यांचं चांगलं काम पण आहे. त्यांनी आनंदराव आंबेडकरांबद्दल त्यांनी एक पोस्ट केली, त्याचा व्हिडिओ शेअर केला आणि व्हिडिओमध्ये असं म्हटलं की सगळे जे काही नेते आहेत मातंग समाजाचे असो किंवा बौद्ध समाजाचे असो, हे सगळे नेते आपसामध्ये जे भांडण करत आहेत ते सत्तेसोबतच आहेत. याकडे कसं बघतात तुम्ही जे बोलला त्या बोलण्याशी मी 100% सहमत आहे. अबकडच्या समर्थनात असणारे लोक आणि अबकडच्या विरोधात असणारे लोक, विशेषतः नेतृत्व करणारे लोक, हे बीजेपीचेच लोक आहेत हे आतापर्यंत सिद्ध झालेलं आहे. ही काय पहिली पद्धत नाही, पहिल्यांदा महाराष्ट्रात समोर येत नाही. त्याच्या अगोदर जर तुम्हाला आठवत असेल, ज्या वेळेला संतोष देशमुखांचं हत्याकांड झालं, मसाजोगचे सरपंच, त्यावेळेला सुद्धा धनंजय मुंडे आणि धनंजय मुंडेच्या समर्थनामध्ये एक वर्ग उभा केला बीजेपीचा आणि धनंजय मुंडेच्या विरोधामध्ये एक वर्ग उभा केला आणि ते दोन्ही वर्ग बीजेपीचे वर्ग होते. म्हणजे धनंजय मुंडे इथल्या शासनाचा सरकारचा पार्ट आहे, त्याचबरोबर हा आमदार सुद्धा मित्र पक्षाचाच बीजेपीचाच आमदार आहे. पण आमदार धसाने कोणाच्या विरोधात भूमिका घेतली? धनंजय मुंडेच्या विरोधामध्ये. त्याच वेळेला ओबीसी विरुद्ध मराठा वाद पेटला होता ना, तर एका जणानं ओबीसीचं वकील पत्र घेतलं आणि एकानं मराठाचं वकील पत्र घेतलं आणि ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद पेटला. त्याच्या आधी जर तुमच्या लक्षात आलं असेल, मराठा रिझर्वेशनसाठी बीजेपीतल्या काही लोकांनी समर्थन दिलं, मनोज जरांगे साहेबांसोबत त्या ठिकाणी बसायला गेले, बोलायला गेले, डायलॉग करायला गेले. दुसऱ्या बाजूला फडणवीस साहेब स्वतः ओबीसीच्या आंदोलनात भुजबळ साहेबांच्या मांडीला मांडी लावून बसले होते. आज सुद्धा अबकड आरक्षणाच्या मुद्द्यावरती असंच झालंय. अबकडच्या आरक्षणाच्या समर्थनामध्ये खूप मोठी फळी या ठिकाणी निर्माण झाली. जे लोक आज अबकडच्या समर्थनामध्ये त्यांनी लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये बीजेपीच काम केलेलं बहुतांश लोकांनी. त्यामध्ये रामचंद्र भरांडे सारखे जर काही लोक वगळले, सचिन बागाडे असतील, रामचंद्र भरांडे असतील, हे लोक जर वगळले तर बाकीच्या लोकांनी बीजेपीचं मोठ्या पद्धतीने काम केलं. अजिंक्य चांदे सुद्धा त्यातून त्यांनी राजकीय सक्रियता बीजेपीच्या समर्थनामध्ये दाखवलेली नाही. राजेश घोडे असतील, या लोकांनी त्याच्यामध्ये रोल नाही पासून त्यांनी अंतर ठेवलेले, हात राखून ते राहिलेले आहेत. परंतु बाकीच्या मंडळींनी मात्र विधानसभे आणि लोकसभेमध्ये सरस प्रचार प्रसार केला. आणि ज्यावेळेला आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना त्यांना विचारणा करण्यात आली, त्यावेळेला त्यांनी सांगितलं जर बीजेपी अबकड करणार असेल तर आम्ही बीजेपीचं समर्थन केलं पाहिजे, त्यांना निवडून दिलं पाहिजे. काँग्रेस जर आमच्या विरोधात असलं तर काँग्रेसच्या विरोधात आमची भूमिका असली पाहिजे. हा एक वर्ग आहे. दुसरा जो वर्ग आहे अबकडच्या विरोधातला वर्ग आपण बघितला. आनंदराज आंबेडकर शिंदे सेनेचाच एक पार्ट, शिंदे गटाचाच एक पार्ट होते. त्यांनी जाहीर प्रवेश सुद्धा विधानसभेच्या लोकसभेच्या वेळेला युती सोबत केलेली होती. त्यानंतर राजकुमार बडोले हे आमदार कोणाचे? बीजेपीचेच आमदार आहेत. परंतु ते अबकडच्या विरोधामध्ये राज्यस्तरीय चिंतन परिषद घेतात. कुठं? नागपूरमध्ये घेतात. म्हणजे अबकडच्या समर्थनासाठी आणि अबकडच्या विरोधामध्ये जे लोकप्रतिनिधी उतरत आहेत ते सरकारचे लोक आहेत. अबकडच्या समर्थनामध्ये रस्त्यावर उतरणारे जे अमित घोडके ते बीजेपीचे आमदार आहेत ना, आरएसएसच्या शाखेमध्ये त्यांची जडणघडण झालेली आहे. म्हणून अबकडच्या समर्थनाच्या विरोधामध्ये जे लोक वातावरण तयार करत आहेत ते काय बीजेपी आणि आरएसएसच्या बाहेरचे लोक नाही, ते त्यांचाच एक सरकारचाच एक पार्ट आहेत असं हे वातावरण सध्या तरी दिसत आहे. बरोबर. आणि म्हणून ग्रासरूटला गेल्यानंतर ग्रासरूटच्या लोकांना ह्या सर्व गोष्टींवर काही देणं घेणं नाही. परंतु हे वातावरण मला असं वाटतं की जाणीवपूर्वक पेटवलं जात आहे. कालच्या जर प्रसंग तुमच्या 27 आमदार आणि अबकड आरक्षणाच्या विरोधामध्ये स्टँड घेतलेला आहे. तसा पत्रव्यवहार फडणवीसला केलेला आहे.
27 आमदार मला असं वाटतं की बीजेपीचे सुद्धा आमदार आहेत, काँग्रेसचे सुद्धा आमदार आहेत, शिंदे गटाचे सुद्धा आमदार आहेत. अच्छा. म्हणजे सरकारचे पार्ट असणारे आमदार हे सरकारची भूमिका आबाकडच्या समर्थनात आहे असं आबाकडचे समर्थक सांगत आहे. समर्थक सांगत फडणवीस साहेबांची भूमिका आबाकडच्या समर्थनात आहे. पण त्याच वेळेला आबाकडच्या विरोधामध्ये भूमिका घेणारी पण त्याच फडणवीस साहेबांच्या पक्षाचे आमदार विरोधामध्ये भूमिका घेतात. मला प्रश्न एक विचारायचा आहे या लोकांना, हे जे 27 लोकांनी त्यातले जे बीजेपीचे शिंदे गटाचे आमदार आहेत, काय हे फडणवीसच्या परवानगीशिवाय विरोध करत आहेत का? म्हणून आजचा आनंदराज आंबेडकरांचा मोर्चा असेल किंवा सचिन साठेंचं 26 तारखेच्या मोर्चातलं स्टेटमेंट असेल की आमच्या पाठीमागे RSS आहे, आम्हाला RSS ने शिकवलं, तो पण जर RSS न आणि बीजेपीने शिकवलेला असेल आणि आनंदराज आंबेडकर पण शिंदे गटाचा जर पार्ट असतील तर मला असं वाटतं की दोघांना पण जे हलवणारे जे लोक आहेत ते सरकारमधलेच आहेत. हे मला असं वाटतं की कुठल्याही दुधपुळ्या माणसाच्या आतापर्यंत लक्षात यायला पाहिजे. म्हणून मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे हा देण्याचा मामला नाही, हा अंतर्गत भांडण लावण्याचा मामला आहे. आणि मला एक महत्वाचा प्रश्न विचारायचा तुम्हाला की म्हणजे सोशल मीडियावरती जे काही वाद चालू होता, सोशल मीडियावरती सर्रासपणे मातंगांना मागत्या म्हणून हिनवणं असो किंवा मग बौद्धांनी आमचं आरक्षण खाल्लं अशा पद्धतीच्या कमेंट्स मातंग समाजाकडून येणं असं, तर हे जे काही सोशल मीडियावरचं त्यांचं युद्ध होतं, सोशल मीडिया पुरतं सीमित होतं, ते तिथपर्यंत ठीक आहे. त्याला आपण ठीक आहे असं पण म्हणू शकत नाही कारण ते नकोच व्हायला. परंतु आता ते रस्त्यावर येताना दिसत आहे. म्हणजे गावागावांमध्ये पण बरीच मंडळी म्हणजे आयसोलेशन मध्ये जगत आहेत, आक्रमक होत आहेत. बरीच लोक आयसोलेशन मध्ये जगत आहेत आणि ह्याच्यामुळं म्हणजे एकोपा जो होता मातंगांनी बौद्ध समाजामधला एकोपा जो होता, पूर्वीपासूनचा एकोपा जो म्हणजे खूप मेहनतीने लोकांना एक सोबत आणण्यासाठी प्रयत्न केले होते. आता तुम्ही मातंग ऐक्य परिषद, सॉरी तुम्ही अनुसूचित जाती ऐक्य परिषद तुम्ही घेतात, तर म्हणजे त्यामध्ये तुम्ही नेमकं काय करतात? मुळात हा सोशल मीडिया मधलाच वाद आहे मला असं म्हणायचंय. ग्रासरूटला तुम्ही गेल्यानंतर हा कुठल्या प्रकारचा वाद आहे. आणि मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना आवाहन करायचंय, ज्या वेळेला मातांग कुटुंबातील एखादा व्यक्ती चुकीचं स्टेटमेंट करेल, तुम्ही पर्सनली त्या व्यक्तीवरती कायदेशीर कारवाई केली पाहिजे आणि त्याला उचित ती योग्य ती शिक्षा केली पाहिजे. किंवा बोधिष्ठापैकी कुणी जर ते थोटे असतील किंवा सरोदे असतील, हे लोक जर लवची साळवे, अण्णाभाऊ साठे किंवा मातंग समाजाबद्दल जर चुकीचं काही स्टेटमेंट करत असतील, त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. म्हणजे दोन्ही समाजातील चुकीचं स्टेटमेंट करणाऱ्या लोकांवरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. पण त्यामध्ये बिलकुल दोमत नाही. परंतु हे करत असताना एखाद्या बुद्धिस्ट माणसानं दिलेल्या स्टेटमेंटच्या आधारे टोटल बुद्धिस्ट समाजाला वेटीस धरू नये किंवा मातांग समाजातल्या एखाद्या व्यक्तीनं एखादं स्टेटमेंट बुद्धिस्टांच्या विरोधामध्ये केलं किंवा बाबासाहेबांच्या विरोधामध्ये केलं तर त्यांना कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. परंतु सरसकट मातांग समाज तसाच आहे अशा प्रकारचा ब्लेम करता कामा नये. म्हणजे एकमेकावरती आरोप आणि प्रत्यारोप करत असताना, मतं बनवत असताना त्याचं सरसकटीकरण केलं नाही पाहिजे, ही भूमिका आमची आहे. बरोबर. लोक म्हणतात सर तुमचं समर्थन आहे का विरोध आहे? मी त्यांना स्पष्ट सांगतो, आबाकडला आमचं डोळे झाकून समर्थन किंवा डोळे झाकून विरोध आम्ही करू शकत नाही, करणार सुद्धा नाही. समर्थन आणि विरोध ह्याच्यापेक्षा एक तिसरी सुद्धा एक पक्ष आहे, तो पक्ष म्हणजे अनुसूचित जातीच्या एक्क्याचा पक्ष. त्या एक्क्याच्या पक्षामध्ये आहोत आणि म्हणून त्याचाच भाग म्हणून अनुसूचित जातीतील सर्वच जात समूहाला, वंचित जात समूहाला, प्रस्थापित जात समूहाला, अबकड समर्थक नेत्यांना, विरोधातल्या नेत्यांना ह्या सर्वांना सोबत घेऊन आमची भूमिका अशी आहे, हे अबकड होईल न होईल तो पुढचा मुद्दा आहे, परंतु आपापसातला सलोखा मात्र धोक्यात आला नाही पाहिजे. या अनुषंगाने आम्ही महाराष्ट्रामध्ये 6 परिषदा लावल्यात. पहिली परिषद आमची 20 तारखेला झाली. त्या ठिकाणी अमेरिकेतून मिलिंद आव्हाड, डॉक्टर मिलिंद आव्हाड जे JNU नवी दिल्लीचे आहेत ते आले होते. प्रशांत रणदिवे सुद्धा त्या ठिकाणी आले होते आणि मेश्राम साहेबांच्या अध्यक्षतेखाली परिषद झाली. त्याच्यानंतर आता दुसरी परिषद आमची अकोल्याला आहे 12 जुलैला. त्यानंतर 18 जुलैला मुंबईमध्ये आहे. त्यानंतर 19 जुलैला आमची नागपूरमध्ये आहे. त्यानंतर 20 जुलैला आमची जळगावमध्ये खानदेशामध्ये आहे. आणि त्यानंतर राज्यस्तरीय 1 ऑगस्ट 2026 मध्ये आमची राज्यस्तरीय परिषद अनुसूचित जाती ऐक्य परिषद ही वाटेगाव या ठिकाणी आहे. आम्हाला असं वाटतं त्या एकमेकावरती ब्लेम करण्याच्या अगोदर, ट्रोल करण्याच्या अगोदर आपण 1000 वेळा विचार केला पाहिजे की बाबासाहेब लवची साळवे असतील किंवा अण्णाभाऊ साठे असतील यांच्यावरती कुठल्या प्रकारचं ट्रोलिंग होऊ नये
बरोबर. असं मला असं वाटतं. आणि आपापसात मधला जो सलोखा आहे हा सलोखा कुठल्याही परिस्थितीमध्ये बिघडू देणार नाही ही आमची भूमिका आहे. निश्चितच म्हणजे अनुसूचित जाती ऐक्य परिषदेच्या माध्यमातून जर खरंच सलोखा राखण्याचा प्रयत्न होत असेल पुरेपूर, तर महाराष्ट्रातल्या तमाम बहुजन समाजातील लोकांना किंवा अनुसूचित जातीतल्या सर्वच नागरिकांना मी विनंती करतो या व्हिडिओच्या माध्यमातून की तुम्ही या परिषदेला आवर्जून हजर राहा. मी पुढचा प्रश्न तुम्हाला विचारणार आहे. 1952 पर्यंत मातंग समाज हा गुन्हेगारी जमात म्हणून ओळखला जायचा आणि त्यामुळं मातंग समाजाला आरक्षणाची गरज आहे, कारण मातंग समाज गुन्हेगारी जमात असल्यामुळे मागास राहील. आणि नंतर असंही म्हटलं जातं की बौद्धांनी ही जागा खाल्ल्या आणि असंही म्हटलं जातं की गुन्हेगारी जमात असल्यामुळे आम्हाला जो काही गुन्हेगारीचा ठपका होता त्यामुळं मागास राहिलो. तर ह्याकडे कसं बघता आणि म्हणजे याचं काय विश्लेषण आहे तुमच्याकडे? मी गेल्या महिन्यामध्ये एक हा व्हिडिओ माझ्याकडे आला. बहुतेक तो बोलणारा व्यक्ती डॉक्टर आहे, गोंदियाचे आहेत काहीतरी, आणि त्यांनी त्याच्यामध्ये दावा केला की 1952 ला देवराव कांबळे पहिले खासदार आणि मोरे, देवराव कांबळे म्हणजे आमचे आजोबा पहिले खासदार होते, नंतर ते आमदार वगैरे झाले. आणि ह्यांनी 1952 ला सरकारकडे पत्र लिहिलं, केंद्र सरकारकडे आणि संसदेमध्ये, आणि त्याच्यानंतर तो कायदा 1952 ला झाला. मी सर्वात अगोदर ही गोष्ट निश्चित करू इच्छितो, 1952 ला संसदेच्या पटल पहिल्यांदा चालू झालं, संसदेचं कामकाजच पहिल्यांदा चालू झालं. कारण 1952 लाच पहिल्यांदा निवडणुका चालू झाल्या. बरोबर. 1951 ला 50 ला नाही, 47 जरी स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला हंगामी सरकार होतं. संसद नावाची गोष्ट अस्तित्वात नव्हती त्यावेळेला. पहिले इलेक्शन हे 52च आहे. म्हणून पहिल्यांदा खासदार झाल्यानंतर देवराव कांबळेंनी तो पत्र्यावर केलेला आहे, ह्याच्यात दुमत नाही. पण त्याच्या अगोदर जर पत्र्यावर केला असेल ते मद्रास असेंब्लीमध्ये काही लोकप्रतिनिधींनी केलेला. आणि महाराष्ट्रातल्याच नाही तर देशातल्या विविध हंगामी सरकारांनी 1952च्या अगोदरच हा गुन्हेगारी जाती जो ऍक्ट आहे, कायदा आहे, हा बॅन केलेला आहे. 1909च मी केनडीचं पुस्तक रेफर केलं, जे मानवशास्त्रज्ञ आहे, समाजशास्त्रज्ञ आहेत, लेखक आहेत मोठे, ते पाहिल्यानंतर लक्षात आलं की आम्हाला सांगितलं जातं की आम्ही गुन्हेगारी जातीत असल्यामुळे आमचा विकास नाही झाला आणि आम्ही मागास राहिलो, म्हणून आम्हाला अवघड आरक्षण पाहिजे. पण त्यामध्ये कुठल्या प्रकारचं तथ्य नाही, कारण हा कायदा मुळात ब्रिटिशांचा कायदा होता. ज्या ठिकाणी ब्रिटिश सत्तेचा अंमल होता त्याच ठिकाणी हा कायदा लागू होता. म्हणजे मुंबईच्या प्रांतामध्ये 4 ज्या सब कास्ट आहेत मातंगातल्या, त्यांना तो कायदा लागू होता. सरसगट कायदा हा लागू नव्हता, ही गोष्ट आम्ही लक्षात घेतली पाहिजे. पहिला मुद्दा. नंबर 2चा मुद्दा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये हा कायदा काही ठिकाणी लागू होता, काही जातींना लागू होता, काही घराण्यांना लागू होता, काही गटातटांना लागू होता. पण तत्पूर्वीच शाहू महाराजांनी त्यांच्या करवीर संस्थानातून हा कायदा हद्दपार केला होता. आणि म्हणून पश्चिम महाराष्ट्रामध्ये मातंग समाजाचं खूप मोठ्या पद्धतीने डेव्हलपमेंट आहे. त्या ठिकाणी सुद्धा कायदा लागू होता, परंतु तो मर्यादित स्वरूपामध्ये लागू होता, प्रबळ नव्हता. त्याचा परिणाम असा झाला, ह्या कायद्याचा कुठलाही परिणाम मातंग समाजाच्या प्रगतीवर झाला नाही. मातंग समाज आज पश्चिम महाराष्ट्रातला प्रगतीपथावरती आहे, पुढे आहे, आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. पहिला मुद्दा. त्यामुळे तुम्ही असा ब्लेम करू शकत नाही की हा कायदा लागू असल्यामुळे गुन्हेगारी जातीत असल्यामुळे आम्ही मागास लावू, असं नाही म्हणू शकत. खास गोष्ट आहे, उत्तर महाराष्ट्रामध्ये हा कायदा लागू नव्हता. विदर्भामध्ये हा कायदा काही जातींना लागू होता मर्यादित स्वरूपामध्ये. राहील गोष्ट मराठवाड्यामध्ये अबकडचे जे समर्थक लोक आहेत ते मानत आहेत की आम्ही मागास लावू, आणि मातंगाची सर्वात जास्त लोकसंख्या मराठवाड्यामध्ये आहे. लातूर जिल्ह्याची सर्वात जास्त लोकसंख्या मातंगाची आहे. आणि हे आपल्यातले काही नेते मंडळी आहेत ते दावा करत आहेत की आम्ही गुन्हेगारी जातीमध्ये असल्यामुळे आम्ही मागास राहिलो किंवा आम्हाला अबकडची आम्हाला आरक्षणाची गरज आहे. आणि हे करत असताना त्यांनी बाबासाहेबांना सुद्धा ट्रोल करण्याचा प्रयत्न केला की कुठल्याही मुक्तिदात्याने आमच्याकडे लक्ष दिलं नाही. अशा प्रकारचा जो आरोप आहे, आरोपाचे खंडन सुद्धा मी या ठिकाणी करतो. आणि त्याचबरोबर तुम्ही मागास आहेत म्हणून दावा करत आहेत ना, तुम्हाला खास गोष्ट सांगतो व्हिडिओच्या माध्यमातून. ब्रिटिश साम्राज्य जिथं जिथं असत त्या ठिकाणी हा कायद्याचा अंमल होता. ज्या ठिकाणी ब्रिटिश साम्राज्य नव्हतं तिथं हा कायदाच अस्तित्वात नव्हता. ह्या मराठवाड्यामध्ये
हा कायदा अस्तित्वात नव्हता, कारण या ठिकाणी ब्रिटिशांचं राज्य नव्हतं, बरोबर. या ठिकाणी निजामाचं राज्य होतं, निजाम स्टेट होतं. बरोबर. आणि निजाम स्टेट मध्ये हा कायदा लागू नव्हता. म्हणून ज्या पद्धतीने हा आरोप केला जातो, ह्या आरोपाचं मी 100% खंडन करतोय. शेवटचे काय प्रश्न असणार आहे त्याच्यामध्ये, आपण शेवटाकडे आता वळत आहोत. तर प्रतिमोर्चे तर निघत आहेत, हो. बौद्ध समाजाकडून असो किंवा मातंग समाजाकडून असो. अण्णाभाऊ साठे म्हणतात जग बदल घालून गाव मत सांगून गेले भीमराव. हो. परंतु आता कशाची गरज आहे नेमकी? म्हणजे अण्णाभाऊ साठेंनी जग बदलण्यासाठी जो काही घाव घालायला सांगितलेला आहे, तो सरळ सरळ बाबासाहेबांच्या विचारांचा घाव घालायला सांगितलेला आहे. परंतु आज असं समाजामध्ये दुफळी माजलेली आहे, आणि म्हणजे जो काही शेड्यूल कास्ट मधला एक समाज आहे, तो सकलच्या बॅनर खाली एकीकडं म्हणजे आपलं जे काही आंदोलन किंवा काही समाजाची जी काही ताकद आहे ती दाखवत आहे, आणि म्हणत आहे की 59 जातीपैकी 58 जाती म्हणजे आम्ही एकत्र आहोत, आम्ही प्रतिनिधित्व करत आहोत त्यांचं, आणि ते आम्ही एकत्र आहोत. परंतु ढोरांची, चांभारांची किंवा चर्मकारांची आणि सगळ्या इतर जातींची जर भूमिका बघितली तर आजच्या प्रतिमोर्चामध्ये म्हणजे जो मोर्चा निघाला विरोधामध्ये, आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये जो काही मोर्चा निघाला आनंदराज आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये, तर त्याच्यामध्ये ही सगळी समाजाची लोक होती. बिलकुल. पण असंही इकडं म्हणजे क्लिअर केलं जातंय की आमच्यासोबतही लोक आहेत. तर म्हणजे नेमकं 58 जाती नेमकं कुणासोबत आहे? साहजिकच या ठिकाणी बुद्धिस्टांचं पारड जड आहे. मातंग समाजातल्या लोकांनी नेत्यांनी दावा केलेला आहे की आमच्या सोबत 58 जाती आहेत, परंतु एका बाजूला 58 जाती सोबत आहे असल्याचा दावा केला जात आहे, दुसऱ्या बाजूला सकलचं बॅनर मातंग समाजाचे नेते सोडायला तयार नाही. मी मातंग समाजाच्या बऱ्याच नेत्यांना रिक्वेस्ट केली की आपण सर्वांना सोबत घेतलं पाहिजे. आमची भूमिका सुद्धा ती आहे की तुम्ही लोकतांत्रिक पद्धतीने करा, आणि 58 जातीला बाकीच्या जातींना सुद्धा तुम्ही विचारात घेतलं पाहिजे. म्हणजे ज्यांनी खाल्ले असं म्हणून ज्यांच्यासोबत भांडण आहे, ही भूमिका मला पटत नाही. बौद्धांनी खाल्ले ही भूमिका आहे ना, ही भूमिकेचं समर्थन मी करत नाही, या ठिकाणी खंडन करतोय. का? तुम्ही आकडेवारी बघा ना, माझी आकडेवारी नका बघू, लवजी साळवे आयोगाची आकडेवारी बघा, केशव शेकापूरकर सरांचे जे अवकडचे अभ्यासक आहेत त्यांच्या आकडेवारी बघा. त्यांच्या आकडेवारीमध्ये एक गोष्ट लक्षात आली, प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, तांत्रिक शिक्षण, विद्यापीठाचं शिक्षण, सर्व प्रकारचे मेडिकलचं, अधिकाऱ्यांच्या जागा, तहसीलदार जागा, ह्या सगळ्या त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं, विशेषतः शिक्षणामध्ये जर बघितलं सर्व प्रकारच्या टॉप टू बॉटम, तर तुम्हाला मार, मांग, चर्मकार, ढोर आणि मातंग ह्या जातीचं कंपॅरिझन जर बघितलं तर एक गोष्ट लक्षात येते की ह्याच्यामध्ये नंबर 5 ला मातंग समाजाचा नंबर लागतो. म्हणजे आपल्या मातंगापेक्षा ढोर वरती आहेत, चर्मकार वरती आहेत, भंगी वरती आहेत, बुद्धिस्ट वरती आहेत, सगळ्यात पुढाला आहे. आणि कुठल्याच शिक्षणाच्या पद्धतीमध्ये आम्ही मेरिटनं खूप कमी आहोत, ही आकडेवारी माझी नाही, केशव शेकापूरकर साहेबांची आकडेवारी आहे, लवजी साहेब अभ्यासकांची आकडेवारी आहे. ही आकडेवारी सांगते. दुसरी महत्वाची गोष्ट, आमचं ह्यांनी खाल्ले त्यांनी केले, राजकीय रिझर्वेशन जर कोणी खाल्ले हे जर बघितलं तर सर्वात जास्त चर्मकारांच्या जागेत. म्हणजे बौद्धिस्टांना लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांचे आमदार सुद्धा नाही. हे लक्षात घ्या. आता त्यांनी काय केले, पहिल्यापासूनच ध्रुवीकरणाचं राजकारण सरकारने केलं. बीजेपी आणि शिवसेनेच्या काळामध्ये त्यांनी एससी हिंदू वर्सेस एससी पोत असा कॅन्डिडेट उभा केला. म्हणजे जयभीम पेक्षा रामराम बाळा अशा प्रकारची मांडणी करून त्या ठिकाणी मातंगाचे खूप मोठ्या पद्धतीनं आमदार निवडून आले त्या ठिकाणी. 95-96 चे इलेक्शन जर बघितलं तुमच्या लक्षात येत असेल. आणि आता सुद्धा ते म्हणत आहे की बौद्धांनी खाल्लंय, पण आकडेवारी अशी सांगते की बौद्धांनी नाही खाल्लं. खास गोष्ट तुम्हाला ही सांगतो, मातंग समाज म्हणत की आमचं शासन प्रशासनामध्ये योग्य प्रतिनिधित्व नाही, लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये नाही. मातंगाची जेवढी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येपेक्षा 10 पट कमी लोकसंख्या भंगी समाजाची आहे. म्हणजे भंगी समाजाची जेवढी लोकसंख्या आहे त्याच्यापेक्षा 10 पट मातंग समाज मोठा आहे. परंतु मातंगामध्ये जेवढे कर्मचारी आहेत त्याच्यात दुप्पट कर्मचारी भंगी कम्युनिटीमध्ये आहेत. म्हणजे आपण जो ब्लेम करत आहोत बौद्धांनी खाल्ले, ह्याच्यामध्ये तथ्यांश जरी असला तरी मी त्याला म्हणत अर्ध सत्य आहे. चर्मकारांचा त्याच्यामध्ये रोल आहे, भंगी आहेत, वाल्मिकी आहेत, ढोर कम्युनिटी आहे, ह्यांचं सुद्धा शिक्षणाचं प्रमाण ढोर कम्युनिटीचं सुद्धा मातंगापेक्षा वरती आहे, भंग्यांचं सुद्धा आपल्यापेक्षा वरतीच आहे. पण मला एवढं म्हणायचंय की नुसतं रिझर्वेशन मिळालं ना आपली समस्या सुटणार नाही. रिझर्वेशन तर ठीक आहे, परंतु त्याचबरोबर आपल्यामध्ये जे मेरिट खालवलेले हे मेरिट डेव्हलपमेंटसाठी सुद्धा आपण काम केलं पाहिजे. आणि तोडा आणि फोडा
ह्या नीतीनुसार आम्ही काम केलं तर आतापर्यंत इतिहास आहे आमचा सत्यानाश झालेला आहे. नंबर 1 सांगतो, महात्मा फुले महामंडळ आमचं होतं. आम्ही उलट आम्हाला वेगळं पाहिजे, अण्णाभाऊ साठे महामंडळ आम्ही घेतलं, परंतु अण्णाभाऊ साठे महामंडळ फक्त 15 वर्ष बंद होतं. आम्ही वेगळं मागून घेतलं, 15 वर्ष बंद होतं. बार्टीमध्ये आम्हाला सरसकट फेलोशिप होती, आम्हाला आरटी मिळाली. आरटी मिळाल्यानंतर त्यातून लगेच त्यावेळेचे आजचे जे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्टेटमेंट दिलं, आता आम्ही सरसकट एमफिल पीएचडी ला फेलोशिप देणार नाही. अगोदर कंडिशन अशी होती, जर सरसकट फेलोशिप नाही दिली तर बोतिष्ठांचे जे लीडर नेते होते, विद्यार्थी संघटना होत्या, त्या जिंदाबाद मुर्दाबादच्या नारे द्यायच्या आणि त्यांच्या छातावर बसून छाताडावर बसून जी आर काढून घ्यायच्या सरसकट, आणि त्याचा बेनिफिट आमचा पण होत होता. परंतु त्यांनी लगेच गरळ ओळखली, आम्ही सरसकट फेलोशिप देणार नाही. त्यानंतर उद्याच्याला अबकड जर झालं आणि मातांगांना आणि बौद्धांना जर एकाच गाठात टाकलं तर किती मोठी गोची होणार आहे, ह्याचा पण विचार केला पाहिजे. म्हणून ह्याला वेगवेगळे जे अँगल आहेत, ह्या वेगवेगळ्या अँगलना आम्ही विचार केला पाहिजे आणि येणाऱ्या कालखंडामध्ये आपापसातला आम्ही सलोखा मात्र आम्ही टिकून ठेवला पाहिजे. आमचं प्राधान्यक्रम हे सलोख्याला असेल, एकतेला असेल आणि संघटित ताकदीला असेल आणि पुढे जाण्याला असेल, प्रगतीपथाला असेल. मातंग समाजाला ट्रोल केलं जाते की मातंग समाज हा आरएसएसच्या छावणीमध्ये गेलाय किंवा सरसकट मातंग समाजाला असं ट्रोल केलं जातं. तर असं बघितलं आपण जर इतिहासामध्ये गेलो तर मातंग समाजामध्येही आंबेडकरी चळवळीचं एक फार मोठं योगदान राहिलेलं आहे किंवा मातंग समाजाचं आंबेडकरी चळवळीमध्ये मोठं योगदान राहिलेलं आहे. मग ते जीएस कांबळे असतील किंवा एकनाथ आवड आपले जिजा असतील यांच्या माध्यमातून म्हणा किंवा नामांतर लढ्यामध्ये अनेक मातंग मंडळींनी किंवा मातंग समाजाच्या लोकांनी पोचीराम कांबळे सारख्या म्हणजे व्यक्तीने आपलं शहीदत्व पत्करलं किंवा तो शहीद झाला, म्हणजे तो लढला तिथे, किंवा चंद्र कांबळेनी म्हणजे बापाचा बदला घेण्यासाठी पुढे सरसावला आणि त्यांनीही त्याच लढ्यामध्ये आपला प्राण गमावला. त्याच्या अगोदरही गेलं तर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्माच्या चळवळीच्या मुवमेंटमध्ये असोत किंवा आंबेडकरांच्या एकंदरीतच सामाजिक लढ्याच्या चळवळीमध्ये असोत, तर मोठ्या प्रमाणामध्ये मातंग समाज आपल्याला दिसतो. परंतु आज अलीकडे बघितलं तर मातंग समाजाला सरसकटीकरण केलं जाते की तुम्ही आरएसएसच्या ट्रोल केलं जाते त्यांना, याकडे कसं बघा? अतिशय चुकीचा आरोप आहे. ह्या पद्धतीनं पर्टिक्युलर कुठल्या कास्टला काही लोकांच्या वर्तनावरून, काही लोकांच्या वागण्यावरून, काही लोकांच्या भूमिकेवरून सरसकट समाजाला ट्रोल करणं मला असं वाटतं चुकीचं आहे. मातंग समाजाचा आंबेडकरी चळवळीमधला काय गौरवशाली इतिहास आहे हे तुम्हाला काही सांगण्याची गरज नाही बांधवांनो. परंतु एक गोष्ट तुम्ही सांगितलं तर जरा लोकांना पण समजेल, आपल्या प्रेक्षकांपर्यंत ते पोहोचायला पाहिजे. अगदी बरोबर. मातंग समाजाचं धर्मांतराची चळवळ असेल, त्यामध्ये पण सगळ्यात जास्त प्रतिष्ठानंतर कोण आहे ते मातंग समाजातील लोक आहेत. विठ्ठल मोब सारखा व्यक्ती जो आहे त्यांना बाबासाहेबाचं गाणं म्हणत म्हणतच मरण पत्करलेलं आहे. पोचीराम कांबळेचा इतिहास आहे, चंद्र कांबळेचा इतिहास आहे. आत्माराम चांदेने त्यांच्या मानवाड्यामध्ये बुद्धविहार त्याकडे उभा केलेला आहे. हे पण आम्हाला आजिंक्य भैयाचे वडील. त्याचबरोबर तुम्ही जर पाथरीमध्ये जर बघितलं तर माझं स्वतःचं लग्न पोतिश पद्धतीने झालेलं आहे. आमचे जेवढे मागवडे आहेत, मागवड्याचे नाव बघा, नामदेव नगर मागवड्याचं नाव आहे, सम्राट नगर आहे, महात्मा फुले नगर आहे, हे मागवड्याचे नाव आहे. आणि तिथे एकच झेंडा पाहायला भेटतो तुम्हाला, तो म्हणजे फक्त निळा झेंडा. आणि त्यांच्या घरावर एकच चक्र आहे, अशोक चक्रच आहे. त्यांनी लवजी साळवे आणि अण्णाभाऊ साठे यांच्या पुढे जाऊन डायरेक्ट बाबासाहेबांना स्वीकारलेले. म्हणजे बऱ्याच मातंगाच्या घरामध्ये आज बाबासाहेबांचे फोटो आहेत. एखाद्या वेळेस अण्णाभाऊ साठेची किंवा लवजी साळवेचा फोटो नाही काही ठिकाणी, परंतु त्यांनी डायरेक्ट बाबासाहेबांना स्वीकारलेला आहे. अशा त्या समाजाला आरएसएसचा समाज किंवा आरएसएसच्या नादी लागले किंवा बीजेपीच्या नादी लागले अशा पद्धतीचा ट्रोल करणं चुकीचं आहे. आणि हे ट्रोल करून कुठेतरी आंबेडकरी चळवळीपासून मातंग फूट काढली जात आहे ना. आणि मातंगांना ते खवळ नाही, मला वाटतं, मी म्हणत खवळ नाही, तुम्ही स्वतःना अंतर पाडणं. जसं मातंगावर ट्रोल केला जातो किंवा काही लोक तुमच्या आरएसएस बीजेपीच्या नादाला आहेत, तसे आता आरएसएसचे जे समरसता मंचचा विंग आहे त्या विंगचं उद्घाटन करणारे पण गंगाधर पानतावणे साहेब आहेत ना. ही पण गोष्ट मान्य करावं लागेल ना. जे गवई साहेब जे आहेत सुप्रीम कोर्टाचे, ते सुप्रीम कोर्टचे जजमेंटनं अपकडचा निर्णय दिला. त्यांचे जे वडील आहेत, त्यांचे वडील आहेत, त्यांच्या अगोदरचे पूर्वज आहेत, पद्माकर गवई असेल, पीजी पद्माकर गवई असतील किंवा बाकीची गवई मंडळी आहेत. एक गवई साहेब उपराज्यपाल झाले दिल्लीचे. एक त्या ठिकाणी 1978 मध्ये महाराष्ट्राच्या गृह विभागाचे मुख्य सचिव होते आणि त्याच वेळेला त्यांच्या नातलगाचे गवई बंधूंचे डोळे काढण्यात आले, तरी सुद्धा त्यांनी प्रयोग काढला नाही.
त्याचं बक्षीस म्हणून त्यांना ही सर्व पद मिळाली ना. बर. त्यांचं जर बॅकग्राऊंड जर बघितलं, पद्माकर गवईचे जे वडील आहेत ते गणेश आकाजी गवई, हे जनसंघाची ज्यांनी निर्माण केलं, जनसंघ नावाचा पक्ष जो जनसंघानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये कन्वर्ट झाला, तो जनसंघ, त्या जनसंघाची स्थापना करणारे श्यामाप्रसाद मुखर्जीचे मित्र गणेश आकाजी गवई. आणि ज्या वेळेला गणेश आकाजी गवई आणि श्यामाप्रसाद मुखर्जी मित्र होते, त्यावेळेला श्यामाप्रसाद मुखर्जी हिंदू महासभेमध्ये काम करत होते. आणि त्यावेळेला बाबासाहेब गोलमेज परिषदेमध्ये प्रौढ मताधिकाराची ज्या वेळेला लढाई लढत होते, त्यावेळेला श्यामाप्रसाद मुखर्जी गणेश आकाजी गवई यांना सोबत घेऊन गेले गोलमेज परिषदेच्या त्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या प्रौढ मताधिकाराच्या लढाईला विरोध करण्याचं काम गणेश आकाजी गवई यांनी केलं. म्हणजे बाबासाहेबांना ट्रोल करण्याचं काम, बाबासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम, हे सुद्धा त्यांच्या स्वजातीय लोकांनी बऱ्याच मोठ्या पद्धतीने केल्याचे आम्हाला उदाहरणं या ठिकाणी पाहायला मिळतात. हा, परंतु मोठी गद्दारी केल्याचं एक सुद्धा उदाहरण मातंगाच्या, मला वाटते मातंगाच्या पठडीमध्ये आम्हाला पाहायला भेटत नाही. हा, अज्ञानापोटी ते बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये इन्व्हॉल्व नाही झाले, परंतु ते अज्ञानापोटी, परंतु दगा फटका केल्याचं कुठल्या प्रकारचं उदाहरण नाही. त्यांनी जीव सुद्धा गमावले, जीव सुद्धा. दुसरी खास गोष्ट, बाबासाहेबांनी ज्या वेळेला बऱ्याच लोकांना, विद्यार्थ्यांना प्रदेशामध्ये पाठवलं, त्यामध्ये जवळपास मला वाटतं 23 बुद्धिस्ट होते, म्हणजे महारांचे लोक होते, विद्यार्थी होते. आणि ते लोक ज्या वेळेला त्यांच्या घर, गाडी, साडी, माडी याच्यामध्ये इन्व्हॉल्व झाले, त्यावेळेला आग्र्याला बाबासाहेबांनी त्या ठिकाणी खंत बोलून दाखवली, मला लिखी पडे लोकांनी धोका द्या. तर त्या पाठवलेल्या लोकांमध्ये मातंगाचा एक पण माणूस नव्हता. खास गोष्ट तुम्हाला सांगतो. म्हणजे रत्नाकर गायकवाड सुद्धा तोच. हा, रत्नाकर त्यांच्यापैकीच आहे ना, आंबेडकर भवन पाडणारे. म्हणून ही गोष्ट आम्ही लक्षात घेतली पाहिजे. आज जे लोक म्हणतात आरएसएस बीजेपीचे झाले, त्यांनी जसं मातंगामधले खूप सारे नेते मंडळी बीजेपी आणि आरएसएस मध्ये, शिंदे गटामध्ये काम करतात, तसं राजकुमार बडोले साहेब कुठं काम करतात, रामदास आठवले साहेब कुठं काम करतात, हे सुद्धा आम्ही बघितलं पाहिजे. आणि खास गोष्ट सांगतो, मातंगातल्या काही लोकांनी सुद्धा आरएसएस बीजेपीचं काम इमानी इतबारे करत आहेत, परंतु ते व्यवस्थित बेनिफिशरी नाहीत, लाभार्थी नाही. कारण त्यांनी त्यांचं उपद्रव मूल्य अद्याप तेवढं सिद्ध केलेलं नाही, म्हणून त्यांना असं लाभ वंचित ठेवलेला आहे. मातंगाचे नेते प्रयत्न करत आहेत, आम्हाला विधानसभा मिळाली पाहिजे, महामंडळ मिळालं पाहिजे, हात वगैरे जोडणं त्यांचं चालू आहे. परंतु बोधिष्ठांचा मात्र याच्यामध्ये सगळ्यात मोठा फायदा झालेला आहे, कारण त्यांचं एक स्वातंत्र्य असं उपद्रवी मूल्य आहे. आणि म्हणून बुद्धिस्टांनी मातंगावर ट्रोल करण्याच्या अगोदर आम्ही विचार केला पाहिजे, किंवा मातंगाने बुद्धिस्टांच्या विरोधात ट्रोल करण्याच्या अगोदर आम्ही सरसकटीकरण करून थांबवलं पाहिजे. सर्व जात समूहातील काही नेते मंडळी त्याच्या राजकीय सोयीसाठी बीजेपी, आरएसएस सोबत, काँग्रेस सोबत आहेत, ही गोष्ट आम्ही मान्य केली पाहिजे. आणि काँग्रेसची भूमिका आणि बीजेपीची भूमिका सुद्धा एकच आहे, त्यांची देण्याची भूमिका नाही, त्यांची ही भांडण लावण्याचा कार्यक्रम आहे. जर त्यांची देण्याची भूमिका, आमचं झालंय कसं माहितीये का, शेवटचं मी कन्क्लूड करतोय. मांगा महाराज चर्मकार सर्व आता सगळे पंक्तीला बसले, जेवायला बसले. समजा अजयजी आणि विकासजी, आम्ही दोघं जेवायला बसलो, आणि जेवायला बसल्यानंतर वाढणारा ब्राह्मण आला त्या ठिकाणी, शासन करती जमात म्हणजे ब्राह्मण, त्यांनी तुम्हाला 4 पीस वाढले, मला 2 पीस वाढले, तर मला 2 पीस वाढले, तुमच्यापेक्षा कमी 2 पीस वाढले, मी भांडायला तुमच्यासोबत नाही भांडायला पाहिजे, मी वाढणाऱ्यासोबत भांडायला पाहिजे. पण मातंगाचं आणि बुद्धिस्टांचं झालंय असं की आम्ही ज्यांनी जास्त खाल्ले किंवा ज्याच्या ताटामध्ये कमी जास्त आले, आम्ही आपापसामध्ये भांडायला लागलो. म्हणून मला असं वाटतंय की आपला जो वाढपी म्हणजे आम्ही शासनकर्ती जमात झालं पाहिजे, आम्ही वाढपी झालं पाहिजे, तेनारा झालं पाहिजे. आणि जे सरकार आमचा सामाजिक न्याय विभागाचा हक्काचा निधी आहे, हा हक्काचा निधी लाडक्या बहिणीला देतोय, तेच सरकार आमच्यासोबत न्याय करेल का, याबद्दल मला शंका वाटत आहे. एका बाजूला त्यांनी एमपीची आमच्यात भांडण लावले, तर दुसऱ्या बाजूला एमपीसी जागा जाहिरात काढली क्लास 2 ची, आणि क्लास 2 ची जाहिरात काढून शेड्यूल कास्टला एक पण जागा नाही त्याचा. म्हणजे एका बाजूला आमचे भांडण लावले, तर दुसऱ्या बाजूला रिझर्वेशनचं खच्चीकरण. लोकांना भीती अशी वाटत होती की भांडणांची भीती वाटत आहे, मला भांडणाची भीती वाटत नाही. मांगा महारामध्ये, शेड्यूल कास्टमध्ये आपापसामध्ये भांडण लावून त्याच्या आडून रिझर्वेशनच्या मूळ संकल्पनेला छेद देण्याचा बीजेपी, आरएसएस आणि काँग्रेसचा आणि शासनकर्ती जातीचा उद्देश आहे, त्याची भीती मला जास्त वाटत आहे.
आणि म्हणून सर्वात अगोदर आम्ही आपापसामध्ये न भांडता आम्ही शासनकर्ती जमात बनण्यासाठी आम्ही आमचे आपापसातले संबंध सलोख्याचे ठेवले पाहिजे, सामंजस्याचे ठेवले पाहिजे आणि एकत्र येऊन आंबेडकरवादाची वज्रमूठ आम्ही एकत्र केली पाहिजे आणि वज्रमूठ एकत्र करून खाजगीकरणामध्ये आम्हाला रिझर्वेशन कसं मिळेल, आम्हाला ओपन मध्ये रिझर्वेशन कसं मिळेल, 13% कोटा आणखीन 15%, 16%, 18% लोकसंख्येच्या प्रमाणात कसा नेता येईल, बरोबर, किंवा आमचा जो 50% आधी बॅकलॉग पाठीमागा आहे हा बॅकलॉग 100% जर भरला तरी सुद्धा मला वाटतं बऱ्यापैकी प्रश्न सुटू शकतो. बरोबर. म्हणून ह्या मुद्द्यावरती आम्ही संघटितरित्या काम करणं गरजेचं आहे. आपण सर्वजण कराल हाच मेसेज मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी देतो. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, व्यक्त होण्याची संधी दिली त्याबद्दल आपले आभार. सप्रेम. जय भीम, जय लवजी. जय भीम, जय लवजी.